परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आर फॉर रेसिपीमध्ये। आज आपण बनवतो आहोत पावभाजी। स्टार्टिंगचा एक व्हिडिओ आपला थोडासा स्किप झाला आहे। स्टार्टिंगला आपण जास्त असं काही नाही केलं आहे, तेल आणि थोडंसं बटर घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे आपण चांगले बारीक चेचून, आणि थोडासा कांदा, म्हणजे आपण एक्झॅक्टली आहे ना अर्धा किलो कांदे घेतले। त्यातला आहे ना मी फोडणीसाठी हा थोडासा असा कांदा मस्तपैकी तेलामध्ये परतून घेत आहे। हा कांदा असा तेलात प्रॉपर असा पिंकिश होईपर्यंत परतून घेऊया। आता ही पावभाजी बनवण्यासाठी आहे ना आपण हे एक बॅटर बनवून घेतलंय। बॅटर इन द सेन्स हा मसाला बनवला आहे। ह्याच्यामध्ये फक्त बेडगी मिरची आणि लसूण आहे बस। हे थोडंसं बेडगी मिरची पाण्यामध्ये फुगत ठेवून दिली ना की ती मस्त अशी फुगली जाते आणि मग मिक्सरला ती प्रॉपर अशी ग्राइंड होते। त्याच्यामध्ये मोजून 5-6 अशा बेडगी मिरची असतील त्या, आणि 4-5 अशा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्याच ग्राइंड करून ठेवल्यात। आणि हा एव्हरेस्टचा असा पावभाजी आहे ना 2 पाऊच मी घेतलेले आहेत। आता अंदाजे आपल्याला केवढा लागेल तसा आपण घेणार आहोत, पण आता सध्या तरी मी हे 2 पाऊच घेतले। ही अंदाजे पावभाजी आहे ना 5 ते 6 माणसं आरामात खाऊ शकतील इतकी आपण बनवणार आहोत। आता आपण टमॅटो टाकून घेतो। कांदा बघा प्रॉपर असा पिंकिश झालेला आहे। टमॅटो आपण आहे ना अंदाजे अर्धा किलो घेतलेले आहेत, पण आता इथे आपण पूर्ण अर्धा किलो नाही टाकलेत, आपण मोजून 2 बाजूला ठेवलेत। मीडियम साईजचेच टमॅटो होते, अंदाजे हा एवढ्या साईजचे टमॅटो आहेत, त्यातले फक्त 2च आपण बाजूला ठेवलेत। आणि बऱ्यापैकी सगळे अर्धा किलोचे होते टमॅटो, तर आपण ह्याच्या पावभाजीमध्ये टाकले। पावभाजीमध्ये बघाल स्टार्टिंगला काही फोडणीमध्ये वेगळं असं टाकलेलं नाही आहे। बारीक केलेले लसूण, कांदा आणि आता टमॅटो बघू शकता। टमॅटो आपला प्रॉपर गळलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी आता हा शिमला मिर्च पण टाकलेला आहे, चांगला परतून घेतलेला आहे। आणि आता ह्या पूर्णपणे ना शिमला मिरची कधी आपण ज्या बाकीच्या भाज्या उकडतो ना त्याच्यामध्ये टाकायचा नसतो, तो फोडणीबरोबरच घ्यायचा असतो। आता ह्या जसं भाज्या प्रॉपर अशा शिजलेल्या आहेत, टमॅटो पण प्रॉपर गळलेला आहे, कांदा पण पिंकिश झालेला आहे। आता त्याचबरोबरीने ह्या भाज्या प्रॉपर अशा शिजून घेऊया आपण, जेणेकरून शिमला मिरची पण प्रॉपर शिजेल। आणि आता मी आता झाकण ठेवून देते। बघू शकता एक साईडला आपली फोडणी प्रॉपर होते आहे, त्याच्यामध्ये आपण तेल, थोडंसं बटर, लसूण, कांदा आणि एकदम प्रॉपर शिजल्यानंतर वरून आपण शिमला मिर्च पण टाकलेलं आहे। आणि त्याचबरोबर आहे ना मी साईडला कुकरमध्ये आहे ना हा अर्धा किलो फ्लावर, परत 5 बटाटे, 2 गाजर, 1 बीट आणि मुठभर असे हिरवे वाटाणे असे कुकरला 3 शिट्या मारून मी घेतलेले आहेत प्रॉपर। असे ते प्रॉपर आता शिजून झाले। जशी आपली फोडणी प्रॉपर आता शिमला मिरची शिजली की त्याच्यामध्ये आपण हे ह्या शिजलेल्या भाज्या आपल्या सगळ्या स्मॅश करून टाकून घेऊया। ह्या अशा भाज्या एकदा शिजल्या ना की त्या प्रॉपर अशा स्मॅश करून घ्यायच्या स्मॅशरने, जेणेकरून आपल्याला पावभाजी एकदम थिक आणि अशी एकदम फाईन पेस्ट सारखी बोलतो ना आपण, अगदी जाडसरच असेल। पण अशा प्रॉपर भाज्या आता शिजल्या गेल्या, त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, शिमला मिर्च आणि लसूण एवढंच आहे, ते प्रॉपर आता शिजलं गेलं। बघू शकता आपण ह्या स्मॅशरने ह्या भाज्या पण प्रॉपर अशा स्मॅश केलेल्या आहेत। आता आपण ह्या प्रॉपर आपल्या फोडणीमध्ये पोर करूया। बघा आपण फोडणीमध्ये प्रॉपर ह्या सगळ्या भाज्या आता आपण हे केल्यात, एकजीव केलेल्या आहेत। आपण भाजी जी फोडणीला दिलेली तिलाही स्मॅश केल्या आणि ह्या ज्या बॉईल केलेल्या भाज्या त्यांनाही आपण स्मॅश केल्या। आता त्या सगळ्या भाज्या एकजीव होणार आणि मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं एक पेस्ट बनवले बेडगी मिरची आणि लसूणची, ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकल्या। या बेडगी मिरचीचा फायदा आहे म्हणजे काय माहिती आहे, आपण पावभाजीमध्ये आहे ना आपण घरी बनवतो, त्यामुळे एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये वेगळा असा कलर टाकायची आता गरज नाही। बेडगी मिरचीचा आहे ना स्वतःचा असा लाल कलर येईलच आणि खरंच उत्तम अशी पावभाजी घरगुती सुंदर अशी तयार होते। आता आपण हा पावभाजी मसाला एव्हरेस्टचा, तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही मसाला टाका। माझ्याकडे पावभाजी एव्हरेस्टचा अवेलेबल होता म्हणून मी हा टाकते। तुमच्याकडे दुसऱ्या ब्रँडचा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता। आता मी एक अख्खं पॅकेट ऑलरेडी टाकलेलं आहे, तर आता ही क्वांटिटी तुम्ही बघू शकता, ही जास्त वाटते म्हणून मी अजून थोडंसं दुसरं पॅकेट पण मी ह्याच्यात टाकते। एक अख्खं पॅकेट टाकलेलं आहे आणि आता हे दुसरं मी अर्धच टाकलंय, पूर्ण टाकलेलं नाही। आता आपण प्रॉपर अशी ही भाजी परतून घेऊया। हे बघा हे आता हळद टाकले आणि एक थोडासा आहे ना मी ऑलरेडी काश्मीरी मिरची तर टाकलेलीच होती, पण आता पण थोडीशी मला असं वाटतं कलर अजून हवा म्हणून मी काश्मीरी मिरचीची पावडर माझ्याकडे होती ना तीच टाकली। फक्त आपण एक्स्ट्रा कलर नाही टाकणार आहोत, एक्स्ट्रा कुठलाच। आपल्याला जे घरगुती मसाले असते त्याच्यातूनच हे कलर देणार आहेत आणि हे मीठ टाकले बस। बघू शकता आपली झटकेपट पावभाजी आता रेडी आहे।
आता खाण्यासाठी आपण मस्तपैकी आता प्लेट सजवून घेऊया. प्लेटिंग कशी करायची ती पण दाखवते. बघू शकता आपली झटकेपट अशी पावभाजी तयार झालेली आहे. मस्त पाव बटरमध्ये आपण थोडेसे शॅलो असे फ्राय केलेले आहेत. भाजीची कन्सिस्टन्सी पण खूप सुंदर झाली आहे. थोडासा कांदा आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर पेरलेली आहे वरून, आणि बटर आणि लिंबू अशी मस्त चविष्ट अशी घरगुती पावभाजी आता रेडी आहे.